आई, अगं माझ्या पासपोर्टची झेरॉक्स कुठे ठेवली आहे? अगं नीट बघ, तुझ्या कपाटातच ठेवली आहे. काहीच सापडत नाही इथं. अहो पाटील ताई, हे घ्या पेढे. कसले पेढे? बस बस अगं बस. अहो, मला माझ्या भावाच्या विरोधातली मी केस जिंकले आणि मला माझ्या माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा मिळालाय. अरे वा जोशी काकू, काँग्रेस पार्टी. बाय द वे, माहितीये ना तुम्हाला, दिस इज ऑल ड्यू टू संविधान. काही मस्त इंग्लिश बोलताय. माझी मुलगी पण तुमच्यासारखीच इंग्लिश शिकते. नशीब मुलीला शिक्षण मोफत आहे म्हणून ती शिकली. मावशी, तुझ्या नवऱ्याच्या निधनानंतर तू दुसरं लग्न केलंस आणि आता तुझी मुलगी सुद्धा मोफत शिक्षण घेत आहे. हे जे सर्व आपल्याला पॉसिबल झालंय ते आपल्या संविधानामुळेच. अगं मी पण जुनी 11वी आहे. त्यावेळी पण शिक्षण मोफत होतं ना, म्हणून मी शिकली. नाहीतर माझ्या वडिलांनी मला शाळेत पाठवलंच नसतं. आता बघा, तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीत समान हक्क मिळाला, आईलाही शिकण्याचा अधिकार मिळाला, ती शिकली म्हणून आज मी MBA झाले आणि पुढच्या अभ्यासासाठी US ला जात आहे. हे बघा जोशी काकू, तुम्ही काय आणि माझ्या आई काय, पण संविधान लिहिण्यापूर्वी आपल्या भारतीय स्त्रियांचं अस्तित्व चूल आणि मूल इतपतच मर्यादित होतं. हो का? मला तर हे माहितीच नव्हतं. मला वाटलं बाबासाहेबांचं कार्य फक्त दलितांपर्यंतच मर्यादित आहे. तसं नाहीये ग. काही लोकांनी बाबासाहेबांना फक्त दलितांपुरतच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ते तसं नसून आपल्या भारतातील तमाम स्त्रियांना जेही अधिकार मिळतायत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेले आहेत. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम.